आज आपण आलेलो आहे त्रिंगलवाडी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो गाव त्रिंगलवाडी, तालुका इगतपुरी व जिल्हा नाशिक येथे. व खूपच सुंदर असा आपला हा त्रिंगलवाडीचा किल्ला आहे. मुख्य आकर्षण म्हणले तर हनुमानरायाची मूर्ती पाहू शकतो. सफेददान मारुतीची खूपच सुंदर अशी ती मूर्ती आहे व गौमुखी आकाराचा हा दरवाजा आहे. किल्ला आहे आणि खाली त्या ठिकाणी लेण्या आहेत. प्रथम आपण किल्ला पाहू व येताना लेण्या पाहू. आता समोर खडी चाले परंतु सोपी. त्राची वाडी, परत पुढाल्यानंतर ताडाची वाडी आणि ही वस्ती आहे. वर समोर त्रिंगलवाडी. आतापर्यंत आपणाला सोपी चाल म्हणजे चढण्यास होती. झेंडा बुरुज आपणाला खूप लांबून दिसतो. ती घोटीगाव, घोटीपासून आपणाला सरळ आत यायचं असतं. घोटी इगतपुरी. दुपारची 1 वाजले. ज्या ठिकाणी आपणाला पायऱ्या पाहायला भेटणार आहेत. समोरून या बाजूने सुद्धा रस्ता आहे, परंतु तो आपण येताना उतारणार आहे. प्रथम डाव्या बाजूने जाऊन या ठिकाणी पायऱ्या भेटत आहेत पाहायला. हे बघा अशा. या ठिकाणी आल्यानंतर आपण प्रथम डाव्या बाजूच्या रस्त्याने गडावर जाणार आहोत. खूपच सुंदर वाटतंय. आपल्याला तैलबायला किल्ल्यावर अशी चाल दिसते. अशी कडा असतं, कडाच्या बाजूने जावं लागतं. सेम आता इथून आपल्या खडे चाल म्हणजे पायरे जे आहेत ते सुरू होणार आहेत. अतिशय थरारक असा इथं आपला आता ट्रेक आहे. थोडासाच आहे. खूपच सुंदर. वर आपल्याला गेल्यानंतर बाली किल्ला पण आहे. चलत जाऊया. भव्य दिव्य हनुमानरायाची मूर्ती. पूर्ण कातळ हा काप तोडला आहे आणि त्याच्यातून हा किल्ला. आपण जर पाहिलं या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागण्यासाठी असे होल्स पाडलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून वरून सावली वगैरे व्हावी म्हणून. तसेच समोरच्या बाजूस पाहिलं तर थोडी तटबंदी पाहायला भेटत आहे. व अशा प्रकारे आपला गडप्रवेश झाला आणि ही सुंदरशी हनुमानरायाची मूर्ती पोचून गेलो. गडमाथ्यावर आपल्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण जे आहे ती हनुमानरायाची मूर्ती खूपच सुंदर आहे. इथे आल्यानंतर आपण याचे दर्शन करून आता आपण गडाची सफर सुरू करूया. त्रिंगलवाडी गडावरचे प्रमुख आकर्षण जे आहे या कातळकोरीव पायऱ्या आणि ही हनुमानरायाची भव्य दिव्य मूर्ती. अशी मूर्ती आपणाला दातेगड या किल्ल्यावर पाहायला भेटते. या महादरवाज्यावर आपणाला शरपशिल्प पाहायला भेटत आहेत आणि या हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण आता या मुख्य दरवाज्यातून आपण सरळ आता आत प्रवेश करू व गडफेरी करू. या ठिकाणी छोटीशी आपणाला पाहायला भेटते देवडी. याही बाजूला आहे. या अशा पुन्हा पायऱ्या लागतात. व महादरवाज्यातून थोडं वर आल्यावर आपणाला इथं पाण्याचं टाक आहे, परंतु ते आता बुजलंय. आपण आता गडाच्या मुख्य बालेकिल्ला जो भाग आहे त्या ठिकाणी पोचत आहे. गडमाथ्यावरून आपणाला तो अंजनेरी किल्ला आहे, हरिहर किल्ला
पाहायला भेटतो. समोरच्या बाजूस भास्करगड तोही दिसतो. आजूबाजूचा परिसर. या पूर्ण पाठीमागच्या भागात आलो आपण आता. ते मंदिर आहे पाठीमाग. किल्ल्याच्या आपण खाली आलो पाठीमागच्या बाजूने की या ठिकाणी एक असं हे पाण्याचं टाक आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला मंदिर पाहायला भेटतं. हे सुंदर पाण्याचं टाक आहे परंतु अर्धवट कोरलेलं आहे. देवीचं मंदिर. देवीच्या मंदिरात या अप्रतिम मंदिर आहे. जरूर किल्ल्यावर आले. मंदिरात आपण दर्शन घेतले व दर्शन घेऊन आपण आता सरळ जाऊ. किल्ल्यावरून गड आपणाला असा पाहायला भेटतो आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. या ठिकाणी या मंदिराचे अवशेष असावेत पूर्वीचे. मोठे पाण्याचं टाक आहे आणि खांब आहे त्याला. हे पाणी पिण्यायोग्य आहे. या ठिकाणी सुद्धा पाण्याची टाकी खोदण्याचा प्रयत्न केला गेला असावा. फोलसीत असे. थोडं पुढं आलं की आपणाला एक अजून असा भव्य दिव्य हे पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. 2 पाण्याची टाकी आपण आतापर्यंत पाहिलीत आणि एक कोरडं अशी एकूण 3 पाण्याची टाकी आपण पाहिली. हे 3 नंबर पाण्याचं टाकं आणि मगाशी पाहिलं ते 1 पाण्याचं टाकं. ते जे पाण्याचं टाकं आहे त्या पिण्यायोग्य पाणी आहे तिथं. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. अजून 4 नंबर पाण्याचं टाकं सापडलं आपल्याला. आपण आतापर्यंत पाहिली पाण्याचं टाकं. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. बुजलंय परंतु ते हा एक वाड्याचा अवशेष आहे. वाडा इथून जायला एंट्री आहे. हे बघा असं इथून एंट्री आतमध्ये सर्व. इथे पाहू शकतो एक वाडा आहे. खाली काही तटबंदीचे अवशेष आहेत. आता पण पाण्याचा टाका कशी जाऊया. त्रिंगलवाडीच्या आपण किल्ल्यावरच्या या पाण्याच्या टाकं लेण्यामध्ये पोचलो आहे. खूप सुंदर आणि भव्य दिव्य हे पाण्याचं टाकं आहे. जर आपण याची रचना पाहिली तर आपणाला असं जाणवतं की हे जे पाण्याचं टाकं आहे आपलं हरिश्चंद्रगडावरचं जे पाण्याचं टाकं आहे ज्याच्यात महादेवाची पिंड आहे त्या समानच हे पाण्याचं टाकं आहे. कदाचित या ठिकाणी पूर्वी महादेवाची पिंड बी असू शकते. असं हे सुंदर पाण्याचं टाकं आहे व हे पाण्याचं टाकं पाहून आपण समोरच्या बाजूचे खाली पाण्याचं टाकं आहे जिथं वर्षभर पिण्यायोग्य पाणी असतं ते पाहायला जाऊ आपण. आता आपण प्रथम जेवण करून घेऊ. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत व आता आपण इथे आपल्या किल्ल्यावर त्रिंगलवाडी किल्ल्यावर जेवण करत आहे. पाणी टाकायच्या पुढे आल्यानंतर इथे अजून एक पाण्याची टाका आहे. इथे पाहू शकतो टाका आहे व या पाण्या एक खांब टाका आहे. 1 2 3 व आत पाहता येत नाही. व हे जे खांब आहे यावर डिझाईन पाहू शकतो खूपच सुंदर अशी केलेली आहे आपल्याला दिसून येत आहे. तिथे सुद्धा एक खोल पाण्याची टाका आहे पाहू शकतो. त्रिंगलवाडी गडाचे आपण आता सगळे अवशेष पाहिले आहेत व अवशेष पाहून आपण ज्या मार्गे आलो होतो त्याच्या दुसऱ्या मार्गाने आपण जाणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला 2 भुयार पाहायला भेटणार आहेत. तर चला पाहू दुसऱ्या मार्गावरून जाताना भुयार लागतात ती. समोर तो झेंडा बुरुज आहे जो आपल्याला खालून दिसत असतो.
चला आता या बाजूने आपण उतरू खाली. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. आता आपण या दरवाजाच्या बाजूने खाली उतरू. समोर तटबंदी दिसत आहे या बाजूला. इथं एक असा दरवाजा असावा, पाहू शकतो इथं असा पूर्वी, परंतु आता अवशेष नाहीत जास्त. हा महादरवाजा असावा पूर्वीच्या काळी. व आपण आता गड उतरण्यास सुरुवात करू. त्या ठिकाणी एक भुयार आहे, तेही पाहू आपण. या ठिकाणी एक छोटीशी रूम आहे. असा पूर्ण पायरी मार्ग आहे. व आपण आता या बाजूला एक दोन छोटी छोटी भुयार आहेत, ती पाहून येऊ. हे बघा असं भुयार इथं. आपल्याकडं मटेरियल नसल्यामुळे आपण आत जात नाही, परंतु बाहेरनं दाखवतो पूर्ण. त्रिंगलवाडी गडावर असणारं हे भुयार आहे. आणि असंच एक अजून पुढं आहे, तेही आपण पाहू. दोन भुयार आहे. हे छोटंसं भुयार आहे, परंतु अगोदरचं इथे खूप मोठं भुयार आहे. दोन भुयार आहेत गडावर, नक्की करा. त्रिंगलवाडीवर असणारे दुसरं भुयार आहे. त्या भुयारापेक्षा हे भुयार खूप मोठं आहे. या ठिकाणी येतो व डाव्या बाजूने जातो. त्याऐवजी जर उजव्या बाजूने आलो तर हा एक दरवाजा आहे. आणि या दरवाजाच्या बरोबर समोर इथं आल्यानंतर या ठिकाणी एक भुयार आहे. आणि याच्या थोडं पुढं गेल्यानंतर दुसरं भुयार आहे. मुख्य मार्गे जाताना या ठिकाणी असं एक मंदिर भेटतं पाहिलं. या दरवाजाकडे जात असताना आपणाला अजून एक असं हे भुयार पाहायला भेटतं. इथं तिसरं भुयार झालं आतापर्यंत. छोटं आहे हे भुयार आहे बघा. इथं 3 भुयार पाहिलेत आतापर्यंत. गड उतर. गड पाहून उतरण्याची मजा वेगळीच असते. लेण्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी साईडनं आपणाला अशी सोय केलेली पाहायला भेटत आहे. हे पहा, हा लेण्यांचा समूह पाहायला भेटते. आतमध्ये रूम आहे मोठा. इथं चला आतमध्ये जाऊन एकदा पाहून येऊ. हे बघा, त्रिंगलवाडी लेण्यामधील ही मूर्ती पाहत आहे आपण. या ठिकाणी शिलालेख सुद्धा आहे लिहिलेला. तोडली बाळा. त्रिंगलवाडीच्या लेण्या आहेत या. जैन धर्मीयांच्या लेण्या आहेत या. त्रिंगलवाडी किल्ला आहे त्याच्या पायथ्याला असणाऱ्या या लेण्या आहेत. या ठिकाणी समोर आपणाला लेणी पाहायला भेटतात आणि वरच्या बाजूस किल्ला. त्रिंगलवाडीच्या लेणीकडे जाताना आपणाला वाटेमध्ये स्मारक, प्राचीन स्मारक संरक्षित आहे याची माहिती देण्यात आली आहे. व या ठिकाणी एक विरगळ पाहायला भेटते. वेगळ्याच पद्धतीची ही विरगळ आपणाला अशी पाहायला भेटते. समोर एक समाधी असावी तिथं, ती सुद्धा पाहायला भेटते. गडाकडे जात असताना या ठिकाणी एक आपणाला असं वाघोबाचं मंदिर पाहायला भेटत आहे. वरच्या बाजूस गड आणि इथे वाघोबा मंदिर.